इचलकरंजीतून एक महत्त्वाची बातमी आहे, कारण 15 ऑगस्ट रोजी मटण चिकन विक्री सुरू राहणार आहे। महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। इचलकरंजी महापालिकेने आपला मटण विक्री बंदीचा जो निर्णय होता तो आता मागे घेतलेला आहे। इचलकरंजीत 15 ऑगस्टला मटण विक्रीचा आदेश मागे घेण्यात आलेला आहे। त्यामुळे इचलकरंजीत 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी चिकन मटणची विक्री जी आहे ती सरास होणार आहे, असंच आता पाहायला मिळतंय। इचलकरंजी महापालिकेने देखील मटण विक्री बंद करण्याचे आदेश 15 ऑगस्टसाठी म्हणून दिले होते, जारी केले होते तसे आदेश, परंतु आता प्रशासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागलेला आहे। राज्यामध्ये 7 महापालिकांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यापैकी आता इचलकरंजी महापालिकेने मटण विक्रीचा आदेश मागे घेण्याचा निर्णय जारी केलेला आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 15 ऑगस्टला मटण विक्री चिकन विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि 7 महापालिकांनी तसा निर्णय घेतला होता। त्यामध्ये इचलकरंजी महापालिका तुर्त तरी 15 ऑगस्टचा निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे, पण 27 ऑगस्टचा निर्णय अजून त्यांनी घेतलेला नाही। ते नंतर त्यानंतर घोषणा केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले। एकीकडे आपण बघतोय की जनभावनेचा आदर ठेवला असं म्हटलं गेलंय, परंतु हा निर्णय नेमका का घेतला होता त्या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा पालिकेतल्या 15 ऑगस्टला मांसाहार बंदीचा निर्णय जाहीर झाला होता, परंतु आता चिकन मटण विक्रीची जी दुकानं आहेत ती सरास सुरू राहतील असं आता सांगण्यात आलेलं आहे। कारण तसा जो आदेश निघाला होता तोच आता मागे घेण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे। त्यामुळे हा निर्णय नेमका का झाला असा प्रश्न उपस्थित होतोय। यावेळी एक महत्त्वाची बातमी इचलकरंजीतून समोर येते आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्य दिनी मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश जारी झालेले आहेत, तर मालेगावमध्ये देखील स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश जारी आहेत। 15 आणि 20 ऑगस्टला मटन विक्री बंद असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेने तसा निर्णय घेतलेला आहे। नागपूर पालिकेने देखील स्वातंत्र्य दिनाचं कारण देत मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेले आहेत। अमरावतीमध्ये देखील 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदीचे आदेश जारी झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।